फक्त 9,99,000 रुपयांपासून सुरू होतं हे टाटा नेक्सॉनचं नवीन कॅमो एडिशन। Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came country boys. मित्रांनो, हे एडिशन इतकं खास आहे ना, कारण याच्यामध्ये तुम्हाला खास DVR दिलेला आहे, 12.3 इंचाची स्क्रीन हर्मनची दिलेली आहे, 9 JBL चे स्पीकर दिलेले आहेत आणि सोबत तुम्हाला 10.25 इंच इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील दिलेला आहे आणि यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो। खास करून हे राखीव कलर कॅमो एडिशनसाठी दिलेले आहेत। आता हे 9,99,000 रुपयांपासून स्टार्ट होतं आणि ज्यावेळेस मी शूट करतो त्यावेळेस माझ्याकडे सगळ्या प्राइजेस नाहीये। ज्यावेळेस ही गाडी लॉन्च झालेली सगळीकडे होईल आणि त्याच्या प्राइजेस येतील, मी पिन कॉमेंटमध्ये नक्कीच करून ठेवेल पिन, तर तुम्ही तिथनं नक्की बघा। 9 वर्ष झालं टाटा नेक्सॉन आपल्या भारतीयांच्या मनावरती राज्य करतेय आणि तब्बल 11 लाख युनिट्स या गाडीच्या विकल्या गेलेल्या आहेत आणि या खास संधीनिमित्त हे नवीन व्हेरियंट लॉन्च केलेलं आहे आपल्या भारतीयांसाठी आणि यामध्ये नवीन 2 कलर उपलब्ध करण्यात आलेले आहेत। चला जाणून घेऊया कशी आहे ही नवीन टाटा नेक्सॉन आणि काय काय स्पेशल तुम्हाला याच्यामध्ये दिले। यामध्ये 2 कलर दिलेले आहेत, जो फक्त आणि फक्त कॅमो एडिशन साठी असेल, हा आहे मुन्नर मिस्ट आणि हा दुसरा कलर जो फक्त राखीव असेल कॅमो एडिशन साठी, कुर्क क्लाउड। डिझाईन वाईज बघितलं ना तर काहीच बदल नाहीये। यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प बघू शकता। 2 इथे पार्किंग सेन्सर्स तुम्हाला मिळतात आणि 360 डिग्रीचा फ्रंट कॅमेरा जो की डॅश कॅम सुद्धा आहे तो इथे मिळतो। साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅमो एडिशनचं बॅजिंग सगळ्यात प्रथम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, जे की राईट साईडला फेंडर वरती इथे आहे आणि लेफ्ट साईडला देखील आहे। इथे व्हील तुम्हाला 16 इंच 215/60 R16 चे टायर मिळतात, अलॉय व्हील्स दिलेले आहेत। इथे जर तुम्ही पाहिले तर 208 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो आणि मित्रांनो हे CNG व्हेरियंट आहे। ORVM जो आहे त्याच्यावरती 360 डिग्री कॅमेरा। आता हे CNG व्हेरियंट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती की ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी मिळते, ज्यामुळे 321 लिटरचा बूट स्पेस याच्यामध्ये मिळतो, जो युजेबल आहे आणि तुम्ही अशा प्रकारे बॅगा ठेवू शकता। बघू शकता की एक ह्यूज बॅग ठेवलेली आहे, एक छोटी बॅग आहे आणि एक डफल बॅग आहे, तरी देखील इथे स्पेस आहे। बूट मध्ये तुम्हाला लॅम्प देखील देण्यात आलेला आहे आणि याच्या खाली तुम्हाला ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी दिली असल्यामुळे एवढा सारा बूट स्पेस तुम्हाला ऑफर होतो। आता मित्रांनो, कंपनीने इथे मिरर का लावला माहिती का, तुम्हाला सांगतो। कंपनीने मिरर लावायचं कारण म्हणजे कंपनीला हे सांगायचं आहे की आम्ही नवीन जरी व्हेरियंट देत असलो, आम्ही नवीन फीचर्स जरी देत असलो, तरी आम्ही अजिबात कुठलेच कॉस्ट कटिंग करत नाही। तुम्हाला इथे स्टेपनी देखील दिली जाते, म्हणूनच इथे मिरर लावलाय। आणि हे जर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये ब्रीझामध्ये बघायला गेला तर तिथे अंडर स्टोरेज बूट वाढवण्यासाठी जो टँक दिलेला आहे CNGचा, त्यामुळे तिथे स्टेपनी जी आहे ती रिमूव्ह केलेली आहे, जी इथे नाहीये। सो एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला स्टेपनी देखील मिळते। रिव्हर्स पार्किंग कॅमेरा दिलेला आहे, कनेक्टेड टेल लॅम्प तुम्हाला इथे बघायला मिळते, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन आहे। यामध्ये मित्रांनो 2 कलर ऑफर केलेले आहेत। लेफ्ट साईडला इथे फिलर दिलेला आहे। आता तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ देखील देण्यात आलेला आहे आणि ड्युअल टोन मध्ये एकदम मस्त वाटतं। सो याच्यामध्ये ना सगळ्यात प्रथम जर तुम्ही पाहिलं ना, एंट्री गेल्या हे बघा हर्मनचे 2 स्क्रीन देण्यात आलेले आणि त्याच्यातली ही जी मेन स्क्रीन आहे ना, हा सगळ्यात मोठा हायलाइट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे 10.25 इंचचा हर्मनचाच इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे आणि 12.3 इंचचा इथे इन्फोटेनमेंट स्क्रीन दिलेली आहे। याच्यासोबत 9 स्पीकर्स तुम्हाला मिळतात। क्रिएटिव्ह व्हेरियंट पासूनच तुम्हाला ही स्क्रीन मिळणार आहे, 360 डिग्री कॅमेरा आणि तुम्हाला मिळणार आहे इथे बघा रेकॉर्डिंग चालू आहे, दिसतंय, म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला डॅश कॅम मिळणार आहे। आता डॅश कॅम ऍक्सेस करण्यासाठी इथे मेन्यू मध्ये जायचं, कॅमेरा रेकॉर्डर आणि याच्यामध्ये 4 तुम्ही बघू शकता वेगवेगळे, हे रियर, राईट, लेफ्ट आणि फ्रंट, यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता। इथे फोल्डर आहेत, यामध्ये इंटरनल स्टोरेज 1 GB तुम्हाला मिळतं। USB तुम्ही जोडू शकता 256 GB पर्यंत आणि त्याचं कंटिन्युअस रेकॉर्डिंग तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये हे जे रेकॉर्डिंग आहे, यामध्ये बघा मी हळूहळू सगळ्या गोष्टी कव्हर करताना इथे आलोय आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल डेट, त्यानंतर टाइम, त्यानंतर इथे स्पीड जर गाडी धावती असेल तर, आणि इथे लोकेशन। सो या सगळ्या गोष्टी एक प्रूफ म्हणून खूप चांगल्या पद्धतीने इथे देण्यात आलेल्या आहेत आणि याची क्वालिटी देखील तुम्ही जर बघितलं तर खूप उत्तम मिळते आणि डायरेक्टली तुम्ही हे तुमच्या डिव्हाइसमध्ये ट्रान्सफर करून बघू शकता। त्याच्यासाठी जास्त तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। फोन QR कोडच्या माध्यमातून जोडू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही फोनला देखील हे सगळ्या गोष्टी बघू शकता आणि इथे काही कॅमकॉर्डरच्या सेटिंग्स आहेत, त्या देखील इथे तुम्हाला बघायला मिळतील। ही स्क्रीन खास काय माहिती का, याच्यामध्ये तुम्हाला DVR दिलेला आहे, 1 GB इंटरनल स्टोरेज दिलेला आहे आणि ज्या वेळेस समजा काही इन्सिडेंट्स आहे, समजा आता एक उदाहरण घ्या की मी समजा इथे
हे जे कॅमकॉर्डर आहे याच्यामध्ये आता रेकॉर्डिंग केलं, तर आता याच्या आधीच्या 2 मिनटं रेकॉर्डिंग याच्यामध्ये ऑलरेडी सेव्ह झालेलं आहे. आता इथून पुढे 3 मिनटं असा 5 मिनिटाचा लूप तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. म्हणजे काही घडायच्या म्हणजे तुम्ही ते रेकॉर्डिंग टच करायच्या 2 मिनिटाच्या अगोदरचं देखील याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि यामधलं जे रेकॉर्डिंग आहे ते इथे तुम्ही असे प्रकारे USB लावून सेव्ह करू शकता. 256 GB पर्यंत तुम्ही पेन ड्राईव्ह लावू शकता इथे. आणि इथे टाईप सी चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. 12 वोल्ट चार्जिंग आउटलेट इथे तुम्हाला बघायला मिळेल. ही जी 12.3 इंच स्क्रीन दिलेली आहे ना, त्याची क्वालिटी भन्नाट आहे. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील. क्लायमेट कंट्रोल, फोन, याच्या सेटिंग्स, सराउंड व्ह्यू. आता 360 डिग्री कॅमेरा जो आहे तो कसा दिलेला आहे ते बघू शकता. 3D 2D मध्ये बघू शकता. आता डिक्की नीट लागलेली नाही त्यामुळे ते ब्लॅक दिसतंय. पण याची क्वालिटी ऑब्व्हियसली कॉम्पिटिशनपेक्षा खूप बेटर आहे. आता मित्रांनो, यामध्ये जर इथे पाहिलं तर तुम्हाला टच बेस कंट्रोल दिलेले आहेत. CNG मध्ये ही कार आहे. यामध्ये तुम्हाला सिंगल ECU दिला जातो, जो ॲडव्हान्स ECU आहे. म्हणजेच ही गाडी पेट्रोलवर न चालू होता डायरेक्टली CNG वरती देखील स्टार्ट होते. वायरलेस फोन चार्जिंगची सुविधा दिलेली आहे. हँडरेस्ट आणि यामध्ये कप्पा देखील देण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल व्हेरियंट घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला एडास देखील दिलं जातं. जे कार इथे लावलेले आहेत त्याच्यामध्ये एडास तुम्हाला मिळतं. CNG मध्ये एडास नाहीये. आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला व्हेंटिलेशनचा ऑप्शन दिलेला आहे. आणि हे लेदरमध्ये तुम्हाला सीट अपहोल्स्ट्री जी आहे ती दिली जाते. आणि हा कलर याच्यामध्ये दिलेला आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर कॅमो एडिशन जे आहे त्याचं बॅजिंग या ठिकाणी दिलं जातं. आता कॅमो एडिशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही कार अगदी वेगळी स्टँड आउट व्हावी यासाठी कंपनीने खूप सारे एलिमेंट्स दिलेले आहेत. आणि कलर जो आहे हा फक्त तुम्हाला कॅमो एडिशनमध्येच बघायला मिळतो. आणि जर तुम्ही या गाडीचं डॅशबोर्ड बघितलं ना, तर हा जो कलर आहे ना, हा ग्रे, हा फक्त आणि फक्त तुम्हाला कॅमो एडिशनमध्येच बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे सनरूफ जे आहे ते दिलेलं आहे. पॅनोरामिक सनरूफ, मोठं सनरूफ मिळतं, जे की या कॉम्पिटिशनमध्ये ब्रेझा आहे. ब्रेझामध्ये तुम्हाला छोटं सनरूफ दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला मोठं सनरूफ दिलं जातं. अशा प्रकारची चावी जी टाटा मोटर्सच्या प्रत्येक कारमध्ये तुम्हाला बघायला मिळते तीच यामध्ये देखील दिलेली आहे. जसं की हे स्टेअरिंग व्हील तुम्ही पाहताय, हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता टिल्टमध्ये. आणि जर पाहिलं तर याच्यावरती सगळे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत. ही गाडी मित्रांनो CNG मध्ये, पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये अवेलेबल आहे. आणि कॅमो एडिशन जे आहे या तिन्ही व्हेरियंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. क्रिएटिव्ह व्हेरियंटपासून हे कॅमो एडिशन स्टार्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही स्क्रीन देखील मिळणार आहे. आणि टॉप व्हेरियंट फिअरलेस प्लस, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी ॲडासपर्यंत हे कॅमो एडिशन बघायला मिळणार आहे. पाठीमागे तोच कलर आणि मस्त. इथे जर ही अपहोल्स्ट्री बघितली ना तर मला खूप प्रीमियम वाटते, जबरदस्त वाटते. इथे तुम्हाला हँडरेस्ट्री या ठिकाणी देण्यात येतं, त्याच्यामध्ये कप होल्डर्स देखील आहेत. आणि 2 इथे ॲडजस्टेबल हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत. अंडर थाय सपोर्ट तुम्ही बघू शकता ॲज इट इज आहे. आयसोफिक्स अँकर्स, सेफ्टीच्या बाबतीत गाडीचा नाद नाही. BNCAP मध्येच नाही तर ग्लोबल NCAP मध्ये देखील 5 स्टार सेफ्टी मिळालेली आहे. पाठीमागून तुम्हाला असा काही व्ह्यू मिळणार आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर पॅनोरामिक सनरूफ देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, इथे रिअर AC व्हेंट देण्यात आलेला आहे. टाईप A, टाईप C चार्जिंग पोर्ट आणि ओव्हरऑल पाठीमागून असा काही तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. कसा वाटलं नवीन कॅमो एडिशन कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.